गर्वाचा बुद्धिस्ट लोकांचा कॅन्टीन आहे. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदेमंत्री व न्यायमंत्री, बॅरिस्टर, भारतरत्न, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, एक समाज सुधारक, संपादक, दलितांचे कैवारी, बहुजनांचे उद्धारकर्ते, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता यांचे पुरस्कर्ता, महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी लढणारा असा युग पुरुष, अस्पृश्य जाती व जमातीचे रक्षण करते, सामाजिक भेदभाव नष्ट करणारे व त्यात सर्वही उभारणारा तो महानायक, भारतीय बुद्ध धर्माचे पुनर्जीवक, बोधिसत्व महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भीमराज की बेटी ऍडव्होकेट सोनिया गजभिये यांच्यातर्फे कोटी कोटी वंदन व त्रिवार अभिवादन व त्याचप्रमाणे माझ्या आदरणीय सावित्री आई यांना सुद्धा माझे त्रिवार अभिवादन. आज आपण या कार्यक्रमाला इथे जे उपस्थित झालेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे आजचा पाऊस कालच्या कलमा. आमचे कवी मित्र संगीत भाऊ फुलझले हे आमचे जुने मित्र, चंद्रपूरचे आणि मी नागपूरची, पण तरी आम्ही सोशल नेटवर्किंगमुळे सोबत आलेलो. माझे जे सामाजिक कार्य होते त्यातून संगीत भाऊची माझी ओळख. त्याचप्रमाणे संगीत भाऊंच्या मिसेस ज्या त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात. ते म्हणतात ना, कुठल्याही पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण हे पहिल्यांदा झालंय कुठल्या स्त्रीचा नाही, पत्नीचा हात आहे. कारण स्त्री आणि पत्नीमध्ये फरक असतो. नेहमी लोक म्हणतात स्त्री कधीच माणसाला समोर नेत नाही, म्हणजे पत्नी माणसाला समोर नेत नाही, स्पेशली पतीला, आणि स्त्री समोर नेते. तर स्त्रीच तर शेवटी पत्नी असते ना, पण तरी लोकांनी इतके जोर बनवून ठेवले पत्नीवर. असो, अपार्ट मी लेडीज आहे म्हणून मला या गोष्टीचा आक्षेप आहे. त्यामुळे मला खूप प्राऊडची गोष्ट आहे, संगीत भाऊ जे आज इतके समोर आलेले आहेत ते त्यांच्या पत्नीमुळे, एका स्त्रीमुळे. ताई तुम्हाला सुद्धा जय भीम आणि तुम्हाला सुद्धा माझं अभिवादन की तुमच्यामुळे आज संगीत भाऊ इतके समोर आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं तर आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांच्यामध्ये आज आपण सर्व बसलेलो आहोत, आपल्या सर्वांसाठी फार मानाची गोष्ट, माननीय राजरत्न आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा. त्यांच्याबद्दल काय सांगायचं. प्रियांनी त्यांच्याबद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यांचे कार्य किती मोठे आहे. पण त्यांचे कार्य मोठे असतानाच आपल्याला बौद्ध हा जो गर्वाचा शब्द जो मिळालेला आहे ना, हा त्यांच्या कृपेने. आज ते तुम्हा सगळ्या लोकांना सांगतात स्वतःला दलित नको म्हणा, अस्पृश्य नको म्हणा. हा शब्द काही मानाचा शब्द नाहीये. इव्हन स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा या शब्दावर आक्षेप घेतलेला आहे. आणि म्हणूनच बॉम्बे हायकोर्टाला शैलेश नागनवरे सर आणि आम्ही एक पिटिशन टाकली होती की दलित शब्द हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्याकरता आम्ही पिटिशन टाकली होती आणि ती पिटिशन सक्सेसफुली हायकोर्टाने मान्य केली आणि त्याच्यानंतर दलित हा शब्द बॅन झाला. आणि आज जे बौद्ध आपण म्हणतो ना स्वतःला मिळवून घेतो ते माननीय राजरत्न आंबेडकर सर यांच्यामुळे. त्याचप्रमाणे ईव्हीएम बॅन करण्याकरिता इंटरनॅशनल लेवलवर जाऊन आले आहेत ते. आज आपल्या समाजामध्ये लोकांची धडाडी होत नाही. एक युग पुरुष होऊन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिकून आले आणि आपल्या लोकांसाठी संविधान लिहिलं. त्याच्यानंतर आज त्यांचे रक्त, त्यांचे बंधू आज आपल्यासाठी झटत आहेत आणि आपल्या नावासाठी झटत आहेत. त्यामुळे आज खरंच इथे आपल्या सर्व लोकांसाठी गर्वाची गोष्ट आहे की ते आपल्याला इथे उद्घाटक म्हणून लाभलेले. त्यानंतर कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष माननीय शालिक भाऊ जिल्हेकर,
शालिक भाऊ जिल्हेकर मला लहान बहिणीसारखे म्हणतात आणि माझे प्रेरणास्थान सुद्धा आहेत. मला एक तरुण मुलगी आणि तरुण सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला खूप नेहमी मला समोर आणतात, मला मार्गदर्शन करत असतात आणि माझ्या भीमराजची बेटी जे संघटन आहे त्याला सुद्धा ते जोडलेले आहेत. ते नाट्य कलावंत आहेत. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य समाजाच्या चळवळीकरता दिलं. ते नाट्य कलावंत असताना त्यांनी बरेचसे असे नाट्य प्रयोग घेतलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आणि पगड्यांचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि तेही स्वतःची संपूर्ण संपत्ती त्याच्यामध्ये झोकून. असे फार कमी लोक असतात आणि तेही आज आपल्याला इथे अध्यक्ष म्हणून लाभले तर ते पण आपल्याकरता गर्वाची गोष्ट. त्यानंतर आपल्या लेखिका, कवी आणि प्रकाशक कवयित्री आपले संचालक जे आहेत ते नाहीतर पुन्हा माझ्यावर चिडतील की कवी कसं लिहिल म्हटलं या ताईंनी, कवयित्री का नाही म्हटलं, म्हणून तुमच्या शब्दावर जोर देऊन कवयित्री आणि त्या प्रकाशक सुद्धा आहेत. त्या पुस्तकांचा प्रकाश सुद्धा करतात. PRV पब्लिकेशन आहे त्यांचं आणि फार कमी वयामध्ये तिने आतापर्यंत तिचे 2 ते 3 पुस्तक प्रकाशित होऊन गेलेले आहेत. धडाडीची कार्यकर्ता सुद्धा आहे. ती सामाजिक चळवळीमध्ये आता ती समोर आलेली आहे आणि आता ती आमच्या भीमराजच्या भेटीला सुद्धा जोडलेली आहे आणि तिचे स्वतःचे सुद्धा कार्य भरपूर आहे. ती औद्योगिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे म्हणजे इंजिनियर असल्यामुळे लोकांना कसं उद्योगाकरता प्रवृत्त करायचं त्याचे सुद्धा ती कार्य करते आणि ती माझी मैत्रीण असल्याचा मला गर्व आहे. त्यानंतर आजचे स्टार प्रचारक, सेंटर ऑफ अट्रॅक्शन ऑफ दिस प्रोग्राम, दॅट इज संगीत भाऊ फुलझेले, ज्यांचं हे आजचं पुस्तक आहे आजचा पाऊस कालच्या कलमा, तेही 2 भाषांमध्ये, हिंदी आणि मराठी. खरंच फार मोठी गोष्ट आहे. कुठलाही व्यक्ती जेव्हा पुस्तक प्रकाशित करतो ना तर तो कुठल्याही एका लँग्वेजवर भर देतो, पण त्यांनी 2 भाषांमध्ये पुस्तक लिहिलेलं हे खरंच अभिमानास्पद कार्य आहे. आपण त्यांच्यासाठी 2 टाळ्यांचा गडगडाट करा तर मला खूप छान वाटेल. संगीत भाऊ बेसिकली चंद्रपूरचे आणि त्यातल्या त्या छोट्याशा गावातले. तिथून त्यांचा हा प्रवास चालू झालेला. 30 वर्षापासून त्यांना काव्याची खूप आवड आणि तिथून ते समोर आले. आज ते WCL ला कार्यरत आहेत आणि आपल्या समाजामध्ये त्यांचं एक चांगलं नाव आहे. त्यांच्या पत्नी नेहमी त्यांच्या कार्यामध्ये सहभागी असतात. त्या सुद्धा टीचर आहेत आणि त्या सुद्धा त्यांच्यासोबत नेहमी कार्यामध्ये वाहून जातात. संगीत भाऊंचा एक नेचर मला खूप आवडला. जेव्हा आपण कवी म्हणून बघतो तर असं आपल्याला एक भरगस्त काहीतरी असं एक कॅरेक्टर दिसतं. इतके डाऊन टू अर्थ व्यक्ती आहेत ते, म्हणजे जेव्हा तुमच्यासोबत बोलतील ना त्यांच्या नजरा नेहमी खालीच असतात. इतके शांतपणे बोलतील. ऍक्च्युली या कार्यक्रमाचा जर प्रसंग सांगायचा तर मी त्यांच्यासोबत कार्यक्रम घेतलेला भीमराज की बेटी आयोजित हा प्रोग्राम. पुस्तक जेव्हा आम्ही प्रकाशित करायला निघालो ना आमच्याकडे खूपच कमी वेळ होता. संगीत भाऊंना म्हटलं पण 21 तारीख तुम्ही घेतलेली आहे, पोस्टपोन करा, कारण कालपर्यंत खरं सांगायचं तर पुस्तक प्रकाशित सुद्धा झालेलं नव्हतं. पण ते पुस्तक कमी वेळेत जर तुम्ही प्रकाशित केलेलं आहे तर ते आमचे आदरणीय भाऊ मुरमाळे भाऊ, त्यांचं पब्लिकेशन आहे युरो वर्ल्ड पब्लिकेशन. युरो वर्ल्ड पब्लिकेशनच्या खाली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि मान्यवर म्हणजे ते पुस्तक युरो वर्ल्ड पब्लिकेशनचं जे नाव आहे ते आपल्या संपूर्ण नागपूरमध्ये चांगलं मोठं नाव आहे. दीक्षाभूमीला त्यांचं पुस्तकांचं स्टॉल आहे आणि इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी संगीत भाऊ आणि ताईंना इतका छान साथ दिलेला. ताई आणि भाऊ चंद्रपूरवरून नागपूरला यायचे आणि सरळ मुरमाडेजींच्या पुस्तकालयामध्ये येऊन आपलं प्रूफ रिडिंगचं कार्य करायचे आणि भाऊंनी आपलं संपूर्ण वेळ म्हणजे ते चंद्रपूरचे असल्यामुळे ते कसं सगळं हाताळणार मी आणि मुरमाडे भाऊ आणि त्यातही मुरमाडे भाऊंचा जो मी काय म्हणणार त्यांचं जे कार्य आहे ते खूप अप्रतिम होतं की त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये पुस्तक छापून दिलं. म्हणजे मलाही सुद्धा आश्चर्य झालं की खरंच भाऊ इतक्या कमी वेळ म्हणजे आज सकाळी सुद्धा पुस्तक एडिट होत आहे आणि त्यांनी आता वेळेवर आम्हाला पुस्तक प्रकाशित करून आणून दिले. आज हे त्यांचं सहकार्य आहे म्हणून हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं तेही वेळेवर आणि तुमच्या समोर आम्ही हा आमचा कार्यक्रम करू शकलो. आता जर संगीत भाऊंच्या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर मी कवयित्री तर नाहीच, तर मी त्यांच्या कवी संग्रहाबद्दल काही बोलू शकेल, पण मी त्यांच्या जिद्दीबद्दल बोलू शकते.
त्यांच्या संघर्षाबद्दल बोलू शकते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलू शकते की ते व्यक्ती कसे आहेत, ते किती जिद्दीने त्यांनी ते पुस्तक कंप्लीट केलेलं, त्यांचा संघर्ष तो पुस्तक आणि आजच्या दिवशी प्रकाशित करणं, ती पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती प्रत्येक व्यक्तीमध्ये नसते. त्यांचं पुस्तकच आहे पॉझिटिव्ह एनर्जीवर पहिलं. आणि इतकं सुंदर पुस्तक लिहिलंय त्यांनी की वय 1 ते 6 वर्षांच्या मुलांकरिता कशी ते पॉझिटिव्हिटी जनरेट करणार, कसे ते समोर वाटताना त्यांनी स्वतःचा व्यक्तिमत्वाने ठसा उमटवून ठेवायचा, त्यांच्यावर संस्कार कसे घडवायचे, आई वडिलांनी त्यांच्यासोबत कसं वागायचं. म्हणजे जेव्हा मुलगा 1 ते 6च्या वयात असतो ना तो कोणाला बोलूही शकत नाही आणि तुम्ही त्याला समजून शकत नाही. अशा वेळेस पालकांचं कार्य काय असतं, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर निरीक्षण ठेवणं, ऑब्झर्व करणं की तो कसा वागतोय. आणि हे कार्य त्यांनी पुस्तकातून, त्यांच्या शब्दातून, त्यांच्या लेखणीतून मांडलं आणि ते पुस्तक आज सगळ्या समाजामध्ये, सगळ्या लोकांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचं हे जे आजचं काव्यसंग्रह आहे हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध व्हावं, संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध व्हावं आणि त्याला एक मानाचं स्थान मिळावं आणि ते नुसतं आपल्या देशभरात नसून राहता इंटरनॅशनल लेवलवर जावं अशी मी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देते. आणि संगीत हमारे जो चंद्रपुर डिस्ट्रिक्ट के जो प्रेसिडेंट है कैलाश डेगड़े जी, उन्होंने मुझसे आग्रह किया कि बोरगांव में हमारी एक बहुत बड़ी परिषद हुई थी, बौद्ध धर्म की परिषद, और उस परिषद को ऑर्गेनाइज करने का काम उज्जवले सर ने किया था. और वो परिषद मेरे लिए ऐतिहासिक है क्योंकि वो पूरे के पूरे गांव ने मिलकर बौद्ध धर्म की दीक्षा ली थी. एक भी घर उस गांव का ऐसा नहीं था जो बौद्ध नहीं हुआ था. रास्तों के ऊपर पैर रखने के लिए जगह नहीं थी तो लोग घरों पर चढ़कर बौद्ध धर्म की दीक्षा उन्होंने ली थी. और फिर ऐसे व्यक्ति के काव्य संग्रह का प्रकाशन हो रहा है तो हमने कहा कि नहीं, फिर सर मैं जरूर रहूंगा. और फिर मैं आज यहाँ पर, कल तक तो मैं कोंकण में था, अम्बेडवे गांव में था और फिर सुबह आकर यहाँ पर अभी आया. दरअसल इस काव्य संग्रह का, क्या किसी भी काव्य संग्रह का उद्घाटन करने के लिए मैं सबसे अयोग्य आदमी. हर स्कूल टाइम में भी, कॉलेज टाइम में भी हिंदी या मराठी सब्जेक्ट का सबसे मेरे लिए बोरिंग भाग होता था पद्य विभाग. कविता पता ही नहीं चलते उसके पीछे क्या अर्थ होते थे. एक पेज में कविता खत्म होती है लेकिन उसके ऊपर लिखने के लिए 1.5-2 पेज आंसर लिखने पड़ते थे. तो कविता मुझे तो कभी समझ में नहीं आई. तो इसलिए मैंने कहा कि मैं सबसे अयोग्य आदमी हूं जो इस किताब का विमोचन कर रहा हूं. लेकिन जब मैं पढ़ रहा था सारे बुक्स, अब वो थोड़ी समझ आने लगती है कि इस लाइन के पीछे क्या अर्थ है. एक एक लाइन के पीछे अर्थ जब आप पता चलता है तो बहुत सारी कविताएं हैं. यानी 2-2, 3-3 घंटे का स्पीच करना और एक लाइन में उसको व्यक्त करना, ये बहुत बड़ी कला होती है. हम लोग 200 पेज की, 300 पेज की किताब लिख पाएंगे, उसको क्या कहते हैं, रंगाकर. लेकिन उसी 2.5 घंटे के भाषण को, उसी 350 पेज की किताब को एक पेज में सादर करना बहुत मुश्किल काम. तो आज उज्जवले सर को मैं बधाई देता हूं कि आपने ये किताब का विमोचन किया, किताब का प्रकाशन किया, हमको उद्घाटक के तौर पर आपने आमंत्रित किया. दरअसल आज का दौर ऐसा है, हम हमेशा गोदी मीडिया के बारे में तो बात करते हैं, लेकिन साहित्य के क्षेत्र में भी ये घुसखोरी हुई है, ये बहुत कम लोग जानते हैं. अब इंडियन मीडिया निकाल लो, टीवी चैनल्स की बात नहीं कर रहा हूं, न्यूज़पेपर देख लो, टाइम्स ऑफ इंडिया ले लो, इंडियन एक्सप्रेस ले लो. जब मैं कॉम्पिटिटिव एग्जाम्स की तैयारी करता था, एसबीआई के या बड़े बड़े बैंक्स के पीओ के लिए तैयारी करता था, तो बैंक मैनेजर से हम लोग डिस्कस करते थे कि आपने कैसे पास किया, आप इस पोस्ट पे कैसे आए. तो वो हमको कहा करते थे कि इंडियन एक्सप्रेस पढ़ा करो,
द हिंदू पढ़ा करो, इसकी जो इंग्लिश लैंग्वेज है वो सबसे बढ़िया है। लेकिन आज जब हम ये न्यूज़पेपर पढ़ते हैं तो ये आज के जो न्यूज़पेपर है, ये न्यूज़पेपर कम है, ये टॉयलेट पेपर ज्यादा है। बिकॉज वॉट यू गेट फ्रॉम दिस न्यूज़पेपर इज ऑल शिट। तो ये साहित्य के क्षेत्र में, मीडिया के क्षेत्र में अगर कोई चाटुकारिता कर रहा है मोदी की, तो उसे नेशनल इंपॉर्टेंस मिलेगा। लेकिन कोई अपनी संवैधानिक बातें भी कर रहा है तो उसके ऊपर सुप्रीम कोर्ट से ऑर्डर आ जाता है। तो ये आज का माहौल है। साहित्य के क्षेत्र में अंबेडकर वादियों को भी वहां पर अभी अपना रिप्रेजेंटेशन लेना होगा। हालांकि आज भी देखिए, आज हम लोगों ने कार्यक्रम की शुरुआत एक अच्छे नृत्य से तो की, जो हमारी बेटी यहां बैठी थी। उसके बाद हमने प्रियम्बल पढ़ा, लेकिन सिर्फ प्रियम्बल पढ़ने से, रटने से नहीं होने वाला। उसमें जस्टिस की बात की है। कौन सी जस्टिस, कौन सा न्याय? सामाजिक, आर्थिक और राजनीतिक। क्या हमने कभी भी सामाजिक न्याय की बात की? क्या हमने कभी भी आर्थिक न्याय की बात की? हम क्या कर रहे हैं? राजनीतिक न्याय। हमको सिर्फ राजनीतिक न्याय। बाबा साहब लिख रहे हैं ये प्रियम्बल के लिए भी। जब ये देश का प्रियम्बल बन रहा था कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में, इसके ऊपर भी बहुत चर्चा हुई है। प्रियम्बल का मतलब क्या है कि ये जो बुक है, कॉन्स्टिट्यूशन है, इसका ध्येय क्या होगा, इसका उद्देश्य क्या है। इसलिए उसको उद्देशिका कहते हैं। भारत के संविधान का उद्देश्य क्या है? इस देश में सामाजिक, आर्थिक और राजनीतिक न्याय होना चाहिए, बराबरी होनी चाहिए। लेकिन इतने सालों से हम राजनीतिक बराबरी की मांग करते हैं, पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन की मांग करते हैं, सोशल इक्वलिटी की या इकोनॉमिकल इक्वलिटी की कभी हमने बात की है? आज यहां पर ये यंग जनरेशन बैठी है जो कल आपके सामने समस्या आएगी, ये हमारे सामने 10 साल पहले आ गई थी। क्या किसी के भी पेरेंट्स यहां पर पीढ़ियों से बिजनेस करते आ रहे हैं? क्या किसी के पास एकर्स में लैंड है? क्या किसी के आज भी अकाउंट बैलेंस में 5 से 10 करोड़ पड़े हैं? हम बात कर रहे हैं इकोनॉमिकल इक्वालिटी की। कहां है इकोनॉमिकल इक्वालिटी? आर्थिक समानता कहां है? इंडियन एक्सप्रेस टाइम्स ऑफ इंडिया का 2 साल पहले का एक रिपोर्ट पब्लिश हुआ था। वो रिपोर्ट कहता है कि इस इंडिया का, इस देश का रिसोर्सेस, पूरे देश का रिसोर्सेस, 78% ऑफ रिसोर्सेस ऑफ दिस कंट्री इज इन द हैंड्स ऑफ 2% पीपल। 80% इस देश की रिसोर्सेस 2% लोगों के हाथ में है। और दूसरा आंकड़ा भयानक है, 2% रिसोर्सेस इस देश के 80% लोगों में विभाजित है। हमने कभी बात की है इकोनॉमिकल इक्वलिटी की? कल को आप पास आउट हो गए, अपने एजुकेशन आपने पूरी कर ली, यूपीएससी एमपीएससी का क्या हालत हो रहा है आप देख रहे हो। महाराष्ट्र में जॉइंट सेक्रेटरी पद के लिए एडवर्टीजमेंट निकाली जा रही है। जो पोस्ट एग्जाम देकर भरे जाते थे, उस पोस्ट के लिए एडवर्टीजमेंट दी जाती है। और इंटरव्यू, नो एग्जाम, नो प्रीलिम्स, नो रिटन एग्जाम, नो डायरेक्टली इंटरव्यू के माध्यम से पोस्ट भरे जाते हैं। आप कौन से सरकारी नौकरियों के लिए बैठे हो? मैं पिछले 2 साल से लड़ रहा हूं। बीपीसीएल का प्राइवेटाइजेशन हो रहा है। 2019 के 26 नवंबर के प्रोग्राम में बीपीसीएल के लोगों ने मुझे बीपीसीएल की रिफाइनरी में बुलाया कि आप आइए हमारे। और वहां पर उन्होंने हमको बताया कि बीपीसीएल, भारत पेट्रोलियम, ये
2018-19 का फाइनेंशियल रिपोर्ट उन्होंने मुझे बताया 30 लाख करोड़ का प्रॉफिट है। 30 लाख करोड़ का प्रॉफिट मेकिंग कंपनी को ये लोग बेच रहे हैं। ऐसा भी नहीं है कि वो लॉस मेकिंग कंपनी है। मैं एमबीए का स्टूडेंट हूं, मैनेजमेंट के लेक्चर्स लेता हूं। सीक कंपनी को अगर आप बेच रहे हो तो मान सकते हैं, लेकिन एक प्रॉफिट मेकिंग कंपनी जहां पर पोस्ट जहां पर रिजर्वेशन लागू है, ऐसे कंपनीज को आप बेच रहे हो। क्यों? क्योंकि वो लैंड उनको चाहिए, रिफाइनरीज की लैंड चाहिए। सेकंड, आप जो लोग यहां पर नौकरियों के माध्यम से जिन्होंने अपनी अपनी प्रगति की है, यह प्रगति नहीं होनी चाहिए। मैं हमेशा एक बात कहता हूं अपने स्पीच में, भारत का संविधान कब लागू हुआ जिसे हमने अभी पढ़ा? वो तो 26 नवंबर 1949 को बाबा साहब ने दिया। लागू हुआ 26 जनवरी 1950। यानी 1950 के पहले क्या कानून था देश में? कोई तो कानून होगा ना, देश तो चल रहा था। 2,500-3 हजार सालों से मनुस्मृति का कानून 26 जनवरी 1950 तक सुबह 11 बजे तक लागू था। आप लोगों ने कॉन्स्टिट्यूशन पढ़ा, कभी देखा है? आप पढ़िए। हमें पता ही नहीं है, देश के लोगों को पता नहीं है संविधान क्या है। यहां 72 इयर्स हो गए हैं इंडिपेंडेंस होकर, 1950 2020। इतने साल गुजरने के बाद भी भारतीयों को संविधान के बारे में पता नहीं। सही, पता ही नहीं है आपके अधिकार क्या है। हम सोचते हैं किया है कुछ तो बाबा साहब ने लिखा है, कुछ हमको अधिकार देता है। और ज्यादातर लोगों को लगता है वो तो शेड्यूल कास्ट के लोगों का है, उनको रिजर्वेशन मिलता है। आर्टिकल 13 कभी ध्यान से पढ़ो, ज्यादा कुछ नहीं लिखा है, एक लाइन लिखी है बाबा साहब ने। बाबा साहब आर्टिकल 13 में लिखते हैं कि यह संविधान लागू होने से पहले जितने भी कानून इस देश में हैं, वो मैं आज से जीरो घोषित करता हूं। जीरो घोषित करता हूं। इसका मतलब क्या होता है पता? 2,500 सालों की मनुस्मृति जो इस देश में लागू थी, इस देश की औरतें, उनका अगर पति मर जाए तो उसे जिंदा जलाया करते थे। बच्चियों की बचपन में ही शादी करा देते थे। गले में हांडी, पीठ पे झाड़ू लगा के आपके पूर्वजों को रास्तों के ऊपर चलने की, इस तरह की परिस्थिति इस देश में थी। क्या लिखा बाबा साहब ने पता? जितने भी प्रथा इस देश में है, आज से मैं उसको शून्य घोषित करता हूं। एक लाइन में 2,500 से 3,000 सालों की मनुस्मृति को बाबा साहब ने हमेशा के लिए खत्म कर दिया। लेकिन हमें पता तो होना चाहिए। बाबा साहब ने, आज आप लोग यूथ यहां पर बैठे हो, कल को आप मेन स्ट्रीम में जाओगे। आज तो हम लोग कॉलेज के स्कूल के दुनिया में, हमें तो जातिवाद क्या होता है ये पता नहीं, किसी को पता नहीं होगा स्टूडेंट्स को जातिवाद क्या होता है। मुझे तो अभी तक मुझे जातियां भी पता नहीं है कि महाराष्ट्र में एससी की 59 कास्ट आती है, 4-5 कास्ट के ऊपर मुझे तो नाम भी पता नहीं है। आपको भी पता नहीं होगी 59 कास्ट बता। स्कूल लाइफ में तो ये भी पता नहीं होता क्या होता है डिस्क्रिमिनेशन। इसके बाहर जो दुनिया है ना, वो आपको, मैं बाबा साहब के बाद की 3rd जनरेशन हूं, बाबा साहब के बाद की, तो अभी तो डिस्क्रिमिनेशन खत्म हो जाना चाहिए था। यह डिस्क्रिमिनेशन खुद मेरे साथ हुआ जब मैं टीवाई में था, 3rd ईयर में था। तो ज्यादा, क्योंकि यूनिवर्सिटी का बोर्ड की एग्जाम होती है तो ज्यादा पढ़ाई करनी पड़ती है। कॉलेज में तो फिर हम लोग जाते भी नहीं थे, क्लासेस के ऊपर निर्भर थे। मेरे क्लास के सर मेरे दोस्तों को हमेशा वे जाने के बाद कहते थे कि इस लड़के के साथ दोस्ती मत करो, इसके साथ बैठो मत, इससे बात मत करो। तो अभी वो सारे दोस्त हैं। वो दोस्त, फिर जब मैं एब्सेंट हुआ करता था तो ये बात होती थी, वो दोस्त मुझे आके बोलते थे, तूने इस सर का कुछ बिगाड़ा है क्या?
कुछ किया है कि इस सर को? मैं तो स्कूल में हो या कॉलेज में हो स्टूडियस था, स्कॉलर था, मस्ती में भी कभी आगे नहीं था। मुझे तो मिला सर तो बहुत अच्छा पढ़ाता है, बहुत अच्छे लगते हैं, मैंने तो कभी इनको दुखाया नहीं। तो तेरे लिए हमेशा ये क्यों कहते हैं कि इसके साथ बैठो मत, इसके साथ खेलो मत, इसके साथ बात मत करो? ना मुझे भी नहीं पता ये ऐसा क्यों कहते हैं। उस समय मुझे सही में पता नहीं चला ये क्यों कहते थे। आज जब मैं ये मेन स्ट्रीम में बाहर आया तब मुझे पता चलता है कि जोशी सर मेरे लिए हमेशा ये क्यों कहा करते थे। अब पता चलता है क्यों कहते हैं। यानी जिस एजुकेशन सिस्टम में हम लोग बैठे हैं वहां से भी कास्टिज्म को धीरे धीरे बढ़ाया जाता है, अंदर इनबिल्ट किया जाता है कि इनके साथ खेलो मत, इनके साथ बैठो मत। और उस क्लास में कुछ लोग फेल हो गए, कुछ लोग सेकेंड क्लास में आए, लेकिन मैं एक लड़का था जो फर्स्ट क्लास में आया। रिजर्वेशन का बेनिफिट मैंने आज तक नहीं लिया। विदाउट रिजर्वेशन एक स्टिग्मा बिठा दिया है ये लोग रिजर्वेशन वाले। यही टाइम्स ऑफ इंडिया का एक रिपोर्ट है जिस मैडम ने एक वीडियो बनाकर भी ये रिपोर्ट पब्लिश किया था। उन्होंने कहा कि जितने भी स्कूल और कॉलेजेस में रिजर्वेशन से आए हुए बच्चे हैं वो सबसे ज्यादा स्कोर करते हैं, सबसे ज्यादा पढ़ाई करते हैं, और जो डोनेशन से आए हुए लड़के हैं वो कभी पढ़ाई नहीं करते। और मैं आप लोगों को कहना चाहता हूं, स्टूडेंट्स को कहना चाहता हूं, रिजर्वेशन इज नॉट रिजर्वेशन, इट इज अ रिप्रेजेंटेशन। आज आप लोग यहां पर बैठे, इस हॉल की कैपेसिटी 50 या 100 होगी। आप लोग आए हो, क्या इसमें 1000 लोग बैठ सकेंगे? 5000 लोग बैठेंगे? नहीं। उसी तरह से ये चेयर्स, ये लाइन में 10 ही लोग बैठ सकते। तो आप क्या करोगे कि मेरे लिए जो मेरी बात करेगा मैं उसको यहां पर बिठाऊंगा, है कि नहीं? तो इस पोजीशन पे आप क्यों बैठे हो? क्योंकि इनकी बात करनी है। सुप्रीम कोर्ट में एक ही पोस्ट है शेड्यूल कास्ट के लिए, तो आप किसको चुनोगे? जो आपके समाज के लिए बात करेगा उसको, या जो अपने घर की बात करेगा उसको? ॲडव्होकेट सोनिया गजबे, प्रिया मेश्राम, आरोही फुलझेले चांगलं भाषण केलं. तिच्या मुलीने डान्स केला, त्यांचं नाव काय? दीपांशी. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे हिरो आहेत ते आमचे संगीतभाई फुलझेले यांचं आणि त्यांच्या सुविद्य पत्नीचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि फक्त 2-4 ओळीमध्ये, हा 2-4 ओळ त्याच्या ज्या कविता आहेत त्याचा रसग्रहण फक्त करतो आहे. वंचित कष्टकरी समाजातील दुःख, दैन्य व दारिद्र्य, उपेक्षा, अन्यायाप्रती कवी मनात निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया पचवून त्याला शांत, संयमित व सुदृढ बनाने सामोरे गेल्याने अभिव्यक्ती अधिकच सशक्त व डोळस बनत असते. संगीतभाई फुलझेले यांची अभिव्यक्ती सुद्धा कमी अधिक प्रमाणात तशीच आहे. आपले स्वत्व व स्वाभिमान राखणारी आहे असे त्याच्या कवितेतून दिसून येते. संगीतभाई फुलझेलेच्या अभिव्यक्तीची शैली वेगळी, वेधक व गंभीर आहे आणि आशय सुंदर आहे. यासी क्रांती म्हणावे का, ही एक त्यांची जी कविता आहे. त्या कवितेत कवी म्हणतो, रोज गाडीत कुत्रे फिरी, भिकारी मागती घरोघरी, पाय असून पांगळे बाया पोरी, यासी क्रांती म्हणावे का, असा सवाल संगीतभाई आपल्याला विचारतो आहे. कवी संगीतभाई फुलझेले आशयाला विशिष्ट संदर्भात बांधतो तेव्हा ती कविता नुसती वेधक बनून राहत नाही. अशीच एक प्रत्येकाळी वेधक कविता, तिरंगा की चौरंगा, ही त्यांची कविता आहे. या कवितेत कवी कार्यकारी व्यवस्थेला प्रश्न विचारतो की इथील जी एक्झिक्युटिव्ह संस्था आहेत त्या संस्थेला फुलझेले प्रश्न विचारतात संगीतभाई,
ते डोळच नाहीत जे राष्ट्रध्वजाला तिरंगा संबोधतात. अरे मोजून बघा राष्ट्रध्वजावर किती रंग आहेत? 4. मग राष्ट्रध्वज तिरंगा कसा? हा तर चौरंगा. हा सरळ सवाल आहे आणि तो तुमच्या आणि आमच्या मनातही येईल. ते प्रश्नही विचारतात आणि प्रश्नाचं उत्तरही देतात. तशीच समाजातील विसंगतीवर बोट ठेवणारी कविता बहुधा अंतर्मुख करते, स्वशोधन करते. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे ती स्वतःला शोधते. हा आंबेडकरवादी कवितेचा मोठा प्रत्येकाने गुण आहे. जीवनाच्या उभारीकडे नेणारी प्रगल्भता व्यक्त होते आणि ही अशी प्रगल्भता संगीतभाई फुलझेलेंच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. त्यांची वैचारिक युद्ध या कवितेच्या काही ओळी अशा आहेत. आम्ही ज्ञानातून तलवार उपसणार आणि एकदा कायमची खुपसणार. विचारानेच आम्ही जिंकणार हे वैचारिक युद्ध आणि मनात पेरणार आम्ही करुणेचा बुद्ध. या कवितेत वस्तुस्थिती सांगताना कवी निराश झालेला नाही किंवा अचंबित झालेला नाही किंवा असा डगमगला नाही. तो संयमित आहे. एक साक्षीदार प्रहरी बनून तो समाजाची एक प्रकारे टेहळणी करतो आहे. संगीत भाईच्या आणखी अनेक कविता आहेत. त्यापैकी मला आवडलेल्या कविता आजचा पाऊस, एक विचार, पुढे पुढे जायचं आहे, नामर्द मर्द व्हावे, फार झाले, भीमाई, देशभक्ती, अशी कविता, शोधता आहे माणूस, या इत्यादी कविता संग्रहातील कविता वाचकाचे मन वेधून घेतील. वाचकांना समीक्षकांनी काही वेगळे समाधान देतील. या कवीच्या आंबेडकरवादी कवितेचा रसगंध फुलांनी भरलेला मोठा वृक्ष व्हावा अशी मी अपेक्षा करतो. कवी संगीत भाईचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. त्यामुळे क्वचित ठिकाणी काही दोष व उणिवा राहून गेल्या असतील यात आश्चर्य वाटण्यासारखे कारण नाही. भऱ्याच्या हातून चुका होतात, परंतु या कवीने वंचित समाजाच्या जीवनातील सूक्ष्म अनुभूतीचे कंगोरे जाणीवपूर्वक निहाळावे, पचवावे. तसे झाल्यावर बाह्य ठोकळपणातून कवीला आत जाता येईल आणि त्यातील सूक्ष्म अनुभूती तेव्हाच शब्दबद्ध करता येईल. अनुभूती जेवढी सूक्ष्म तेवढीच कविता प्रगल्भ होईल. कारण शब्द जेव्हा माणसाच्या मनाचा ठाव घेतात तेव्हा कविता जन्म घेते. मी संगीतभाई फुलझेलेंना पुढील वाटचालीस सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. प्रतिभा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, इनके विचारों को शत-शत प्रणाम. मंच पर उपस्थित सभी नेतागण तथा सभी मान्यवर कवि, आज की बारिश कल की कलमी और आजचा पाऊस कालचा कलमा इस काव्य संग्रह के प्रकाशन के लिए माननीय राजरत्न अम्बेडकर साहेब उपस्थित हुए, इनका मैं आभार मानती हूँ. आज के प्रकाशन समारोह के अध्यक्ष माननीय शाली जिल्हेकर, इनका भी मैं तहे दिल से आभार मानती हूँ. उपस्थित कवि प्रिया मेश्राम और एडवोकेट सोनिया गजबीर जी का मैं दिल से आभार मानती हूँ. साथ ही भोला सरवर जी का मंच संचालन उन्होंने बहुत बखूबी निभाया, उनका मैं आभार मानती हूँ. आज की बारिश कल की कल में और आजचा पाऊस कालचा कलमा इस कविता संग्रह के प्रकाशन समारोह के लिए आप सभी उपस्थित हुए, आप सभी का मैं आभार मानती हूँ और अध्यक्ष की अनुमति से इस कार्यक्रम की समाप्ति की घोषणा करती हूँ. जय भीम, जय भारत, जय संविधान.